नमस्कार, मी डॉक्टर योगेश पोद्दार. स्टे हेल्दी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंबरदुखीची कारणे काय आहेत हे समजून घेणार आहोत. तर कंबरदुखी मुख्यतः दोन कारणामुळे आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं जे कारण आहे पॅथॉलॉजिकल कारण आहे. त्याच्यामध्ये कॅन्सर किंवा ट्यूमर बोन्स जे आहेत आपल्या वर्टिब्रल बोन्स जे आहेत, स्पाइन्स बोन्स जे आहेत, त्या बोन्सचा कॅन्सर झालेला असेल त्याच्यामुळे कंबरदुखी राहू शकते. दुसरं कारण आहे टीबी ऑफ स्पाइन. स्पाईनच्या बोन्समध्ये टीबी झाला असेल तर त्याच्यामुळे कंबरदुखी राहू शकते. आणखीन तिसरं कारण म्हणजे किडनी स्टोन. या किडनी स्टोनमुळे सुद्धा कंबरदुखी राहत असते. दुसरं कारण आहे मेकॅनिकल बॅक पेन. मेकॅनिकल बॅक पेन याची कारणं भरपूर आहेत. कमरेच्या भागामध्ये जो आपला जो स्ट्रक्चर आहे, जसं की वर्टिब्रा आहेत, वर्टिब्राच्या दोन वर्टिब्राच्या मध्ये डिस्क आहे, मासल भाग आहे. या वर्टिब्राच्या डिस्कच्या स्पेसमधून या कॅनलमधून ज्या नसा बाहेर पडतात त्या नर्व्स आहेत. तर अशा वेगवेगळ्या स्ट्रक्चर्समध्ये जर इंजुरी झालेली असेल किंवा त्यांचं डिजनरेशन झालं असेल त्याच्यामुळे कंबरदुखी राहत असते. तर या मेकॅनिकल बॅक पेनमध्ये जे आहे ते स्लिप डिस्क आहे किंवा डिस्क बल्ज असं ज्याला म्हटलं जातं. तर डिस्क म्हणजे काय आहे, जसे की आपण पाहत आहात की हे वर्टिब्रा आहेत. या वर्टिब्राच्या मध्ये हे डिस्क बसवलेले आहेत आणि ह्या डिस्कवर जेव्हा प्रेशर पडतं किंवा या डिस्कमधील जे जेली स्ट्रक्चर आहे ते जेली स्ट्रक्चर ड्राय व्हायला लागतं. त्याच्यामुळं या डिस्कचा जो भाग आहे आतील जेली स्ट्रक्चर जे आहे ते हळूहळू बाहेर सरकायला लागतं आणि ते बाहेर सरकल्यामुळं छोटासा भाग त्याचा बाहेर आल्यामुळं पाठीमागून ज्या नसा कंबरेत जात असतात त्या नसा दाबल्या जावं लागतात आणि त्याच्यामुळे वेदना व्हायला लागतात. तर हे डिस्क हार्निएशन याला असं म्हटलं जातं. तर डिस्क हार्निएशन त्याच्यानंतर डिस्क डेसिकेशन सुद्धा होतं. डेसिकेशन होतं म्हणजे डिस्क ते हळूहळू ड्राय व्हायला लागते किंवा झीज व्हायला लागते. जेली लाईक स्ट्रक्चर पूर्णतः कमी व्हायला लागतं. डिस्क सिक्वेस्ट्रेशन होतं. सिक्वेस्ट्रेशनमध्ये जो एक्सट्रूड झालेला जो भाग आहे, हार्निएट झालेला जो डिस्कचा भाग आहे, हा भाग त्याचा तुकडा ते ड्राय होऊन तुकडा त्याच्या बाजूला बाहेर पडला जातो. इपिड्युरल स्पेसमध्ये हा तुकडा पुढं जातो. तर असे वेगवेगळे कारणं राहतात ज्याच्यामुळे स्लिप डिस्क डिस्क बंद होत असते आणि त्यातून कंबरदुखी किंवा पायामध्ये वेदना राहत असतात. तर याच्यामध्ये जी मुख्य जी आहे कमरेच्या भागातून जी नस आहे ती सायटिका नर्व आहे. सायटिका नर्व दबली गेल्यामुळं पायामध्ये वेदना राहत असतात आणि आपण पाहतात की बरीच पेशंट्स आपल्याला पाहायला सांगतात की आपल्याला सायटिका होत आहे. तर सायटिका होतं याचा अर्थ सायटिका नर्व जी आहे ती दबली गेलेली आहे. याच्या पाठीमागं डिस्बलच्या पाठीमागं आणखीन एक कारण जे आहे ते म्हणजे फॅसेट्स जॉईंटमध्ये आर्थ्रोपॅथी होते. फॅसेट जॉईंटमध्ये इन्फ्लामेशन होणं किंवा बोनी ग्रोथ होणं. फॅसेट जॉईंट्स जे आहेत हे वर्टिब्राच्या बोन्सची जी ठेवण आहे एकमेकावर जी ठेवलेली आहे त्याच्यामधून एक कॅनल तयार होतो, तो एक स्पेस तयार होत असतो ज्यातून जी नसा बाहेर पडत असतात. पण नसा या बोनी ग्रोथमुळे दाबल्या जातात आणि त्यातून वेदना कमरेच्या भागामध्ये वेदना आणि पायामध्ये वेदना आपल्याला जाणवू लागतात, वेदना राहत असतात. तर मुख्य कारण जे आहे आता कंबरदुखीचं सगळ्यात मुख्य आणि कॉमन कारण जे आहे मसल विकनेस. कमरेच्या भागामध्ये मसल विकनेस होतो. फॉरवर्ड बेंडिंग काम केल्यामुळे, सतत सिटिंगमध्ये राहिल्यामुळं, सतत हेवी वजन उचलल्या गेल्यामुळं, लॉंग राईड कंटिन्युअस असल्यामुळे किंवा प्रॉपर एक्सरसाइज न केल्यामुळे, जिममध्ये प्रॉपर एक्सरसाइज न केल्यामुळे कंबरदुखी उद्भवत असते. तर मासल भाग जो आहे त्याचं कंबरदुखीसाठी सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. तर कंबरदुखी कमी करण्यासाठी हे मासल भाग स्ट्रेंथनिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. मासल भाग जर वीक सतत राहत असेल तर त्याच्यामुळं बोन्स जे आहेत, वर्टिब्रा जे आहेत किंवा इंटरवर्टिब्रल डिस्क जे आहेत यांची जी ठेवण आहे, यांची जी अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट प्रॉपर राहत नाही आणि डिस्क बल्ज होण्याचे चान्सेस जादा राहतात. त्यातून मग कंबरदुखी पायामध्ये वेदना आपल्याला सुरू झालेलं पाहायला मिळतात. काही पेशंटमध्ये वेगवेगळे सिम्पटम्स राहतात. जसे की काही लोकांना कंबरदुखी कमी राहते मात्र पायामध्ये वेदना जास्त राहत असते. तर हे सुद्धा एक कमरेच्या कारणामुळेच आपल्याला पाहायला मिळतं. कंबरदुखीसाठी सीटचा जो भाग आहे, सीटच्या भागामध्ये पायरिफॉर्मिस नावाची एक मसल राहते. ही पायरिफॉर्मिस मसल्समध्ये कॉम्प्रेशन्स येतात, जसे की कंटिन्युअस सिटिंगमध्ये बसल्यामुळं किंवा जेंट्समध्ये स्पेशली पॅन्टच्या पाठीमागच्या खिशामध्ये, पाठीमागच्या पाऊचमध्ये पर्स वापरली जाते. पर्स सतत पाऊचमध्ये असल्यामुळे त्याचं प्रेशराईज होऊन ही पायरिफॉर्मिस मसल्स कॉम्प्रेस होते आणि या पायरिफॉर्मिसच्या मसलच्या पाठीमागून सायटिका नर्व जात असते आणि सायटिका नर्व ती दबली जाते आणि त्यातून मग पायामध्ये वेदना व्हायला लागतात. याला पायरिफॉर्मिस सिंड्रोम असं म्हणतात. आणखीन काही पेशंटमध्ये उभं राहिल्यानंतर किंवा चालताना त्यांना जास्त त्रास होत असतो, पायामध्ये वेदना होत असतात. त्यांना फॉरवर्ड बेंडिंग थोडं पण करता येत नसतं. तसेच सतत स्टँडिंगमध्ये ते राहू शकत नसतात.
मॅक्सिमम 2 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट इतका वेळेस ते स्टँडिंगमध्ये राहू शकत असतात. त्याच्यानंतर त्यांना खाली बसायला लागतं. तर याच्या पाठीमागं जे मुख्य कारण आहे त्याला स्टेनोसिस असं म्हटलं जातं. स्टेनोसिस, लॅटरल स्टेनोसिस तर हे 90% केसेसमध्ये राहत असतं. सेंट्रल स्टेनोसिस जे होतं त्या सेंट्रल स्टेनोसिसमध्ये पायामध्ये वेदना जास्त राहत असतात आणि कमरेच्या भागामध्ये वेदना कमी राहत असतात किंवा चालताना वेदना जास्त राहण्याचे चान्सेस या सेंट्रल स्टेनोसिसमध्ये असतात. सेंट्रल स्टेनोसिस याचा अर्थ डिस्क जो आहे ती डिस्क युजली लॅटरल भागातून प्रोट्रूट होत असते. लॅटरल भागातून त्याची एक्सटेन्शन त्याचं होत असतं आणि लॅटरल भागामध्ये नस दब जात असते. पण सेंट्रल स्टेनोसिसमध्ये ही सेंट्रल भागातून एक्सक्लूड होते. त्यामुळे पाठीमागच्या नसाच्या मुख्य भागावर ती दबली गेल्यामुळे तिथं कंबरदुखी राहत असते, तसेच पायामध्ये वेदना जास्त राहत असतात. तर इत्यादी कारणं ही मेकॅनिकल बॅकपेनसाठी राहतात. युजली कंबरदुखी ही वयाच्या 40-45 नंतर सुरू सुरू होत असते. पण आजकाल आपण पाहाल की 16 ते 20 वयोगटातील मुलांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की कंबरदुखी सुरू झालेली आहे. सciatica झालेला आहे. अशा असं त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळतं. तर याचं जे मुख्य कारण आहे चेंज इन लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये पूर्णतः चेंज झालेला आहे. पूर्वी ज्या पद्धतीनं जो फिजिकल ॲक्टिव्हिटी होत होती, ती फिजिकल ॲक्टिव्हिटी पूर्णतः कमी झालेली आहे. आपण आजकाल कंप्लीटली मेकॅनिकल झालेलो आहोत. पूर्णतः आपण मशीनवर डिपेंड झालेलो आहोत. थोड्या अंतरावर देखील आपल्याला एखादं कार्य असेल किंवा थोड्या अंतरावर आपल्याला जायचं असेल, तरी आपण बाईकचा किंवा कारचा वापर करतो. जे वॉकिंग होत होतं पूर्वी फॅसिलिटीज कमी असल्यामुळं जे वॉकिंग होत होतं, बॉडीचा तितका वापर होत होता आणि त्यातून जो मिनिमम एक्सरसाइज होत होता, तो मिनिमम एक्सरसाइज पूर्णतः आता बंद झालेला आहे आणि त्याच्यामुळं मसल स्ट्रेंथनिंग जे व्हायला पाहिजे, बॅक मसल स्ट्रेंथनिंग, बोन स्ट्रेंथनिंग जे व्हायला पाहिजे, ते प्रॉपरली होत नाहीये किंवा रक्तप्रवाह जो इंटरव्हर्टेबल डिस्क किंवा बोनसाठी प्रॉपरली जायला पाहिजे, तो प्रॉपरली होत नाहीये. त्याच्यामुळं जीवनशैली पूर्णतः बदलल्यामुळं बॅक पेन जे आहे आपल्याला आजकाल जादा पाहायला मिळत आहे. पूर्वी बॅक पेन ही समस्या घेऊन येणारे पेशंट फारच कमी होते. पण आजकाल ही समस्या कॉमन झालेली आहे. बऱ्याच लोकांना ही बॅक पेन होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण जे आहे लाईफस्टाईलमध्ये प्रॉपर एक्सरसाइज न करणं. जिममध्ये गेल्यानंतर जिममध्ये जे इन्स्ट्रक्टर असतात, त्यांच्या सूचनेनुसार योग्य व्यायाम करायला हवा. किंवा त्यांनी डायरेक्टली त्या इन्स्ट्रक्शनचं सजेशन न घेता हेवी एक्सरसाइज सुरू करतात, हेवी वेट एक्सरसाइज सुरू करतात आणि त्यातून मग कंबरदुखी आपल्याला उद्भवायला लागते. तर स्लिप डिस्क होण्याचे चान्सेस जादा राहत असतात, अचानक हेवी वेट उचलणं सुरू केल्यामुळे. आणखीन एक कारण आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा आणि योग्य पोश्चरमध्ये व्हायला हवा. मोबाईल असो, लॅपटॉप असो, योग्य पोश्चरमध्ये न झाल्यामुळं, पोश्चर प्रॉपर न नसल्यामुळं मसल विकनेस राहत असतात. बोनची ठेवण किंवा इंटरव्हर्टेबल डिस्कची जी ठेवण आहे ती प्रॉपर न राहिल्यामुळं डिस्क बल्ज होते आणि त्यातून मग कंबरदुखी आपल्याला उद्भवायला मिळते. खुर्चीत बसणं किंवा बाईकवर व्यवस्थित राईड करणं किंवा गादीवर व्यवस्थित झोपणं, गादी योग्य पद्धतीनं न जादा सॉफ्ट, न जादा हार्ड असणं इत्यादी गोष्टी फॉलो करायला हवे. ते फॉलो न केल्यामुळे सुद्धा कंबरदुखी राहत असते. शेवटचं सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आहार. आहार, क्वालिटी आहार असायला हवा, योग्य आहार असायला हवा, न्यूट्रिशियस आहार असायला हवा. आपल्या व्हर्टिब्राज आहेत, डिस्क आहे किंवा मसल भाग आहे किंवा नसा आहे, यांना योग्य मात्रामध्ये न्यूट्रिशन पोहोचायला हवं, न्यूट्रिएंट पोहोचायला हवं. तर त्यांचा जी योग्य वाढ होत असते, त्यांचा योग्य मेंटेनन्स राहत असतो. तो जर राहत नसेल तर त्यांची लवकर झीज व्हायला लागते. जसं की डिस्कमध्ये जे जेली स्ट्रक्चर आहे, जे कुशनिंगचं काम करतं, जसं की आपण जंप करतो, हेवी वेट उचलतो. तर हेवी वेट उचलत असताना बोन्समध्ये एकमेकांमध्ये घर्षण होऊ नये आणि बॉडीचा योग्य अलाइनमेंट ठेवला जावा, या उद्देशाने ही डिस्क बसवलेली असते. प्रेशर सहन करण्याची क्षमता त्या जेली लाईक स्ट्रक्चरमध्ये डिस्कमध्ये असते. पण ते जेली लाईक स्ट्रक्चर्स कमी होत गेल्यामुळे, ते ड्राय होत गेल्यामुळं बोनी ग्रोथ जादा व्हायला लागते आणि बोनी ग्रोथ झाल्यामुळं मग कमरेतून जाणाऱ्या ज्या नसा आहेत, त्या नसा दाबल्या जातात आणि तिथे इन्फ्लामेशन वाढलं जातं आणि त्यातूनच मग कमरेमध्ये वेदना आणि पायामध्ये वेदना होत असतात. तर त्यासाठी आहार जो आहे तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे कंबरदुखीसाठी. योग्य मात्रामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर हे सगळं असणं आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कंबरदुखीची कारणं काय आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंबरदुखी कशी कमी करावी यावर उपाय काय आहेत हे समजून घेणार आहोत. धन्यवाद.